नमस्कार. मस्त अशी सुकी सोयाबीनची भाजी करणार आहोत. त्यासाठी गरम पाणी झालं की सोयाबीन चांगली त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि 1 ते 2 मिनटं सोयाबीन उकळून घ्यायची. तर सोयाबीन अशा प्रकारे फुलली की लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायची, पाणी सगळं गाळून घ्यायचं. मग आपल्याला कढईमध्ये तेल जिरे टाकायचं आहे, व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं. परतलं की लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा. बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा, मस्त तो पण फ्राय करायचा. गरम मसाला, लाल मिर्च पावडर, हळद टाकून थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी एकदम कमी तेलामध्ये भाजी करत आहे. तुम्ही जास्त तेलामध्ये करत असेल तर खूप सारं तेल टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला सगळा मसाला मस्त असं भाजून शिजवून घ्यायचा आहे पाणी टाकून. नंतर ह्याच्यामध्ये आपण जी सोयाबीन आपण उकळून घेतली होती गरम पाण्यामध्ये, ती सोयाबीन टाकून मिक्स करायचं आहे. मिक्स झालं की त्यानंतर बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट टाकला की मिक्स करायचं आणि आपली भाजी झाली आहे रेडी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. करायला सोपी आणि खायला एकदम मस्त आहे, झटकीपट लागते. मिनी सोयाबीन आपली छोटी सोयाबीन आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर नक्की व्हिडिओला लाईक करा.